नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सीसॉ या प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपली संस्था शिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाकरता अहोरात्र अशी कार्यरत आहे आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपलं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी हे जे केंद्र आहे ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या करिअरला उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या महिलांकरता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून UPSC असेल, MPSC असेल किंवा इतर सगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवू इच्छिणाऱ्या मुलींकरता आपलं केंद्र हे कार्यरत आहे. आपल्या केंद्रामध्ये कोचिंग क्लासेस, त्याचप्रमाणे रीडिंग रूम, अभ्यासिका अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हॉस्टेल, मेस, कॅन्टीन अशा सगळ्या फॅसिलिटीज एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं अत्यंत माफक अशा शुल्कामध्ये, दरामध्ये खात्रीशीर अशा प्रकारची तयारी करायची असेल, सुरक्षित वातावरणामध्ये मुलींसाठी अत्यंत सुरक्षित वातावरण आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा वातावरणामध्ये तयारी करायची असेल तर तुम्ही निश्चित आमच्या संस्थेला या ठिकाणी भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. आपण आपल्या या सेशन्सच्या माध्यमातून जे PYQs डिस्कस करत आहोत त्या PYQsला तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आपण आता पुढचा क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन आहे, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? ओके, इथे साप्ताहिक विचारलेलं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत मराठा, केसरी, ज्ञानप्रकाश आणि दर्पण अशा ऑप्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? आता आपल्याला गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की सुधारक, ओके, एवढंच एक वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे. गोपाळ गणेश आगरकर सुधारक मध्ये ओके लिखाण केलं होतं. मग आपण होणार कन्फ्युजन, कारण आपल्याला माहिती की केसरी म्हणतं की लोकमान्य टिळक असंच आपल्याला माहिती असते की नाही. आणि MPSC तिथंच आपला गेम करायचा प्रयत्न केला, लक्षात घ्या. ओके, प्रत्यक्षामध्ये जर आपण इतिहास जर बघितला तर मराठा आणि केसरी हे एकत्र स्थापन झालेली वृत्तपत्र होती. आणि जेव्हा ती स्थापन झाली होती त्याला पहिल्या टप्प्यामध्ये मराठा या वृत्तपत्राची जबाबदारी ही लोकमान्य टिळकांकडे होती, तर केसरी या वृत्तपत्राची जबाबदारी ही गोपाळ गणेश आगरकरांकडे होती. आणि कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद जेव्हा निर्माण झाले तेव्हा मग मात्र आगरकरांनी केसरी सोडलं होतं आणि सुधारकाची सुरुवात केली होती. आलं लक्षात मला काय सांगायचं ते? आता ही झाली ओके थोडक्यात माहिती. आता आपण याला सविस्तर डिस्कस करूयात, कारण आता जे एक्झाम मध्ये विचारलं जाईल तो एक्झॅक्टली हा तर प्रश्न विचारला जाणार नाही, पण याच्याशी निगडीत इतर अनेक गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्याची आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणून या मुद्द्याची आपण सविस्तर चर्चा करूयात. चला बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की न्यू इंग्लिश स्कूल ओके नावाची जी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली होती त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या याच्याशी संबंध असणाऱ्या 6 तरुणांनी, न्यू इंग्लिश स्कूलशी संबंधित असणाऱ्या 6 तरुणांनी, ज्याच्यामध्ये ओके लक्षात घ्या की चिपळूणकरांसह लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर ओके यांचा समावेश होता. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतून, आता इथे तुम्हाला अजून एक महत्वाचा मुद्दा मिळतो, निबंधमाला ओके हे कोणी चालवलं होतं? नियतकालिक, निबंधमाला नावाचं नियतकालिक कोणी चालवलं होतं? तर विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ते चालवलं होतं, हे लक्षात घ्या. सो निबंधमाला हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं. विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हटलं की निबंधमाला हा पॉईंट तुमचा तिथं आला पाहिजे. तर त्यांच्या निबंधमालेपासून स्फूर्ती घेऊन ओके मराठा आणि केसरी ही इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रे अनुक्रमे ओके 2 जानेवारी आणि 4 जानेवारी 1881 रोजी पुण्यातून प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याचा अर्थ मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होतं, केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होतं, हे लक्षात ठेवा. मराठाची सुरुवात 2 जानेवारी रोजी झाली होती आणि केसरीची सुरुवात ही 4 जानेवारी 1881 रोजी झाली होती आणि ही वृत्तपत्र पुण्यातून सुरू झाली होती. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लोकमान्य टिळक हे मराठाचे पहिले संपादक होते, तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. हे जसं ते तसं लक्षात ठेवायचं आपल्याला, हे समजून घ्या. राईट, येस, पुढे बघा. ओके, केसरीच्या प्रकाशनापूर्वी त्याविषयी जाहिरात वजा निवेदन हे निबंधमाला आणि नेटिव्ह ओपिनियन ओके याच्यामध्ये आम्ही ही वृत्तपत्र ओके सुरू करत आहोत अशा प्रकारचं निवेदन ओके लक्षात घ्या की निबंधमाला आणि त्याचप्रमाणे नेटिव्ह ओपिनियन नावाच्या एका वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालं होतं. बघा, 4 जानेवारी मंगळवारचा दिवस होता, त्या दिवशी केसरीची सुरुवात झाली होती. हा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. राईट, मग त्याखाली ओके लक्षात सह्या कुणाकुणाच्या होत्या? तर जेव्हा ते निवेदन सादर झालं होतं त्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामनराव आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गणेश कृष्ण गर्दे अशा 6 जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या. तर हे 6 लोक ओके लक्षात घ्या, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू होण्यामध्ये या 6 जणांची भूमिका अत्यंत
महत्वाची होती, असा मुद्दा इथे दिलेला आहे. मग त्यांनी त्यांची भूमिका काय सांगितली ते लक्षात घ्या. ओके, वरील केसरी नावाचे वर्तमानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेमध्ये 1881 सालच्या आरंभापासून दर मंगळवारी ओके काढण्याचा विचार खल मंडळींनी केलेला आहे. ज्या मंडळींची नावं आपण बघितली त्यांनी तो विचार केला असं सांगितलेलं आहे. या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे आम्ही काय काय छापणार आहोत? आम्ही बातम्या छापणार आहोत. ओके, राजकीय प्रकरणे आम्ही छापू. राजकीय प्रकरणे, व्यापारासंबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय येतीलच, पण त्याचबरोबर लोकस्थितीवर निबंध म्हणजे सध्या लोकांची काय स्थिती आहे त्याच्याबद्दलचं विश्लेषण, लोकस्थितीवरचे निबंध, नवीन ग्रंथांवर टीका वगैरे विषयांचाही त्यामध्ये समाविष्ट केला जाईल. म्हणजे केवळ लोकप्रिय नसून त्याचं एक इंटेलेक्च्युअल स्वरूप सुद्धा असेल, एक वैचारिक स्वरूप सुद्धा असेल असं सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं, हे लक्षात घ्या. ओके, तसेच विलायतेमध्ये ज्या राज्य प्रकरणांची वाटाघाट म्हणजे ज्याला आपण ओके आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण ज्याला म्हणतो त्या मुद्द्यांचा देखील समावेश केला जाईल. विलायतेत ज्या राज्य प्रकरणांची वाटाघाट होते तिकडील लोकांस समजणे अवश्य असल्याने त्याचाही सारांश रूपाने संग्रह करण्याचा बेत केलेला आहे, असं केसरीकरांनी सांगितलं होतं. आजपर्यंत वरील 3 विषयांवर, म्हणजे कोणते 3 विषय? तर देशस्थिती, देशभाषेतले ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण. ओके, या विषयांच्या संबंधाने जसे यथास्थित उद्घाटन व्हायला पाहिजे तसे कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये झालेलं नाही आहे. म्हणजे केसरीकर असं सांगतायत की ह्या 3 विषयांना, कोणते? देशस्थिती, देशभाषेमधले ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण, या 3 मुद्द्यांना इतर वृत्तपत्र हे न्याय देत नाहीत. इतर वर्तमानपत्र या 3 मुद्द्यांना न्याय देत नाहीत आणि म्हणून आम्ही या 3 मुद्द्यांचा आमच्या ओके वर्तमानपत्रामध्ये ओके समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं केसरीकरांनी सांगितलेलं होतं. ही तर ही मोठी उणीव नाहीशी करून टाकण्याचे आम्ही मनात आणलेले आहे. केसरीच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर निवेदनही बोलके आहे. तर सरकारी अधिकारी आपापली कामे कोणकोणत्या तऱ्हेने बजावतात यावर्षी केवळ निपक्षपात बुद्धीने आणि कोणाची भीड न बाळगता मजकूर ओके लिहिण्याचा आमचा इरादा आहे. अमुक अमुक गोष्ट केली तर तिजवर चर्चा केली असता सरकारची मर्जी जात राहील वगैरे क्षुद्र विचारास आम्ही थारा देणार नाही. म्हणजे आम्ही सरकारचं लांगुल चालन करणारं वृत्तपत्र नाही आहोत, असं केसरीकरांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे. पुढचं वाक्य बघा. वर्तमानपत्रकर्ते हे रयतेचे कोतवाल आणि वकील होतं. ओके, हे होतं तर हे दोन्ही अधिकार होईल तितक्या दक्षतेने बजावण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. इतकी छान वाक्य आहे. ओके, वर्तमानपत्राने काय काम केलं पाहिजे? तर वर्तमानपत्राने रयतेचं कोतवाल म्हणून काम केलं पाहिजे, चौकीदार म्हणून काम केलं पाहिजे आणि रयतेचे वकील म्हणून काम केलं पाहिजे, ना की सरकारचं लांगुल चालन करणारे, अशी भूमिका केसरीकरांनी स्पष्टपणे इथं नमूद केलेली होती. हे लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचं असं वाक्य. हेच वाक्य पुढे जाऊन तुम्हाला, त्यामुळे आपण त्याला की एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, वर्तमानपत्रे हे रयतेचे कोतवाल आणि वकील आहेत, अशी भूमिका कोणी मांडली होती? किंवा राज्य सेवेच्या निबंधामध्ये लिहित असताना वर्तमानपत्र, मीडिया ओके सोशल मीडिया असेल किंवा मीडियाबद्दल जेव्हा तुम्ही बोलाल, आता ऑफकोर्स सोशल मीडिया आज आलेलं आहे, त्यावेळेला नव्हतं, पण जेव्हा तुम्ही माध्यमांबद्दल बोलाल तर ते वर्तमानपत्राचे तुम्ही माध्यमांचं असं म्हणू शकता. माध्यमांचं कर्तव्य काय आहे? वर्तमानपत्रांचं कर्तव्य काय? तर रयतेचं म्हणजे जनतेचं वकील आणि कोतवाल म्हणून काम करणं हे माध्यमांचं काम आहे, असं केसरीकरांचं म्हणणं तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ शकता. फार छान असं हे वाक्य आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला एमसीक्यू सुद्धा असू शकतो किंवा तुम्हाला याचा वापर ओके लक्षात घ्या की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा याचा वापर, या वाक्याचा वापर तुम्हाला निश्चितपणे करता येणार आहे. ओके, बघा. मग त्यानंतर काय सांगितलं गेलं तर पहिली 7 वर्षे आगरकर हे केसरीचे संपादक म्हणून आगरकरांनी काम बघितलं होतं. आगरकरांनी 7 वर्ष केसरीचे संपादक म्हणून काम पाहिलं. कोल्हापूर गादीच्या प्रकरणामध्ये टिळक आणि आगरकर या दोघांना 4 मध्ये तुरुंगवासाची देखील शिक्षा झाली होती. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे नावाचं ओके एक पुस्तक आगरकरांनी या विषयावर लिहिलं होतं, ते आपल्याला माहिती आहे. 1884 पासून उभयतातील मतभेद वाढत गेले. हे मतभेद राजकीय सामाजिक प्रश्नांप्रमाणेच व्यक्तिगत पातळीवर देखील होते, असं सांगितलं गेलं. मग केसरी मराठा संस्था आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा दोन्ही ठिकाणी मतभेद वाढत गेल्यामुळं ओके टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली, तर आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा त्याग केला, अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. ते मी नमूद करू इच्छितो की हा जो कंटेंट आहे तो आपण मराठी विश्वकोश या अभ्यास ओके स्रोतातून घेतलेला आहे. अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची माहिती ओके महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश या अभ्यास स्रोतामध्ये दिलेली असते. ते अत्यंत उपयुक्त, नेमकी, मोजकी आणि ऑफकोर्स ऑथेंटिक म्हणजे अधिकृत अशा प्रकारची माहिती असते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला देखील सल्ला देईन की तुम्ही तुमच्या ओके अभ्यासामध्ये ओके बाकीची पुस्तकं तर वाचाच, पण मग एक संदर्भ म्हणून तुम्ही मराठी विश्वकोशाचा वापर करू शकता. ओके, अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचे अभ्यास साहित्य मी सुद्धा ओके हे पॉईंट तयार करण्यासाठी मराठी विश्वकोशाचा आधार घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. बरेचसे मुद्दे
हे त्याच्यातलेच घेण्यात आलेले आहेत. ओके, हे समजून घ्या. ओके, मग आगरकर आणि केसरी यांच्यामधले संबंध कसे होते, की आगरकरांनी केसरीसाठी काय योगदान दिलं हे जरा बघूया आता. महाविद्यालयीन जीवनातच जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचाराने आगरकरांचं मन संस्कारित झालं होतं. आता हे वाक्य जसं तसं लक्षात ठेवायचं. आगरकरांवर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? कारण प्रश्न आगरकरांनी त्यांचं वर्तमानपत्र असं आहे ना, मग आपण थोडक्यात आगरकरांबद्दल देखील माहिती सांगतो. आगरकरांवर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? तर ही 3 नावं लक्षात ठेवायची. जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा आगरकरांवर ओके मोठा पगडा होता, प्रभाव होता. त्यांच्या दृष्टिकोन ओके उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी असं झाला होता. आता आगरकरांनी कोणत्या विचाराचा पुरस्कार केला? बुद्धिप्रामाण्य. हा प्रश्न याच एक्झाम मध्ये ओके ऑलरेडी विचारण्यात आलेला होता. लक्षात घ्या की आगरकरांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? तर बुद्धिप्रामाण्य, तर्कनिष्ठा या विचारांचे ते पुरस्कर्ते होते. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची शीलावस्था त्यांना जाचवते. शिला म्हणजे काय? दगड आपण ज्याला म्हणतो ना, एक समाज दगडाप्रमाणे स्थितप्रज्ञ झाला होता आणि ते त्यांना कुठेतरी खटकत होतं, म्हणून आगरकरांनी हे उपक्रम राबवले होते. ओके, म्हणून समाज जागृती करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांमधून बघा, केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांमधून असं वाक्य दिलेलं प्रश्न काय आहे? आगरकरांनी आपले विचार कोणत्या वर्तमानपत्रातून मांडले? केसरी वर्तमानपत्रातून मांडले. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखातून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणीवेपेक्षा राजकीय प्रश्न जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे असे केसरी मराठीचे चालक मंडळींना वाटत असल्यामुळं आगरकरांचा त्या ठिकाणी वैचारिक कोंडमारा होऊ लागला होता. म्हणजे आगरकर सामाजिक मुद्द्यांना महत्व देत होते, परंतु संचालक मंडळ जे होतं ते मात्र राजकीय मुद्द्यांना महत्व द्यावं असा मताचा असल्यामुळं आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला असं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परिणामतः ते केसरीतून बाहेर पडले. 1887 त्यांनी केसरी मधून ते बाहेर पडलेले आहेत आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी 1888 मध्ये काढलं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा की आगरकरांनी 1888 मध्ये सुधारक या वर्तमानपत्राची सुरुवात केली होती आणि या सुधारक मध्ये ओके सामाजिक लेखांसोबतच राजकीय आणि अर्थशास्त्र विषयक लेख सुद्धा येत असत. म्हणजे आगरकरांनी सुधारक मध्ये सुद्धा सामाजिक मुद्द्यांसोबतच राजकीय आणि अर्थशास्त्र विषयक मुद्द्यांना देखील न्याय दिला होता. हे इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके, हे समजून घ्या. ओके, मग 15 ऑक्टोबर 1888 रोजी तारीख लक्षात ठेवा. तारीख काय दिलेली? 15 ऑक्टोबर 1888. ओके, 15 ऑक्टोबर 1888 रोजी सुधारकचा साप्ताहिक रूपामध्ये पहिला अंक निघाला होता. म्हणजे सुधारक सुद्धा साप्ताहिक रूपामध्ये होतं, हे लक्षात ठेवायचं. सुरुवातीला सुधारक वृत्तपत्रामध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून मजकूर प्रसिद्ध केला जायचा, हे लक्षात ठेवा. त्या ओके नामदार गोपाळकृष्ण गोखले आगरकरांना सहकार्य करत आणि इंग्रजीतून लेख लिहिण्याचं काम नामदार गोपाळकृष्ण गोखले करत असत. हे वाक्य जसं ते तसं लक्षात ठेवायचे. गोपाळकृष्ण गोखले यांनी सुधारकसाठी इंग्रजी भाषेमध्ये लिखाण केलं होतं आणि ऑफकोर्स आगरकर मराठी भाषेतून लिखाण करत असत. ओके, आगरकर आणि गोपाळकृष्ण गोखले या दोघांनी सुद्धा सुधारक वृत्तपत्राला महत्वाचं योगदान दिलेलं होतं. आगरकरांच्या मृत्यूपर्यंत सुधारक हे त्यांनी स्वतः चालवलं असं सांगितलं होतं. आणि या संदर्भामध्ये आगरकरांची भूमिका काय होती तर आपल्याला ओके जी माहिती आहे, आगरकरांचं प्रसिद्ध असं ब्रीदवाक्य, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, हे आगरकरांचं ब्रीदवाक्य त्यांनी या सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ओके हे शब्द खरे करण्याचा प्रयत्न केला होता. इष्ट असेल तर बोलणार आणि साध्य असेल ते करणार, ही आगरकरांची भूमिका होती. हा मुद्दा इथं आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर पुढे बघा, सुधारकच्या संदर्भामध्ये काय माहिती दिलेली आहे तर सुधारकातील त्या लेखांमधून त्यांचे समाज जीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्री पुरुषांचा पोशाख, विधवांचे केशवपन, सोहळे ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, केशकर्तन, पायताणे इत्यादी विषय जसे त्यामध्ये आहेत, त्याचप्रमाणे देवतांची उत्पत्ती, मूर्तीपूजा, आत्म्यांची मरणोत्तर स्थिती यासारखे तात्विक आणि धर्माशी निगडित विषयांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे काय संबंध असावेत ओके या संबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाज हितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी देखील त्यांनी काही लेख सुधारकामध्ये लिहिले होते, हे लक्षात घ्या. तर काही लेखांमधून सामाजिक गुलामगिरीने ओके जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार देखील त्या वृत्तपत्रामध्ये आलेले आहेत. म्हणजे आगरकरांनी सगळ्या विषयांना, सगळ्या महत्वाच्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून केला होता. ओके, हे लक्षात घ्या. आगरकरांच्या पश्चात सीतारामपंत देवधर, आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आगरकरांचा 1895 मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर मग सुधारकाची जबाबदारी कोणी घेतली होती तर आगरकरांच्या पश्चात सीताराम देवधर ओके यांनी सुधारकाची जबाबदारी घेतली होती.
त्यांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सहाय्य केले होते. ओके, वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी आगरकरांना सहाय्य केलं होतं. त्यापैकी देवधर जे होते ते स्वतः शिक्षक होते आणि त्यांना ओके डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमामुळे सुधारकचे काम सोडावे लागले होते. हे देखील तितकंच खरं आहे. त्यानंतर विनायक रामचंद्र जोशी आणि हरिनारायण आपटे, हे लक्षात ठेवा. ओके, हरिनारायण आपटे आणि विनायक रामचंद्र जोशी ओके ह्यांनी ओके सुधारकची जबाबदारी, संपादकीय जबाबदारी सांभाळली आणि दोघांना सुद्धा ज्ञानप्रकाश मधील पत्रकारितेचा अनुभव होता. ओके, लक्षात घ्या. पण नंतर मासिक दोघांना ही जबाबदारी पेलली नाही. मी तर हे सुद्धा विचारलं, लक्षात घ्या, की ज्ञानप्रकाशी संबंधित इथं ज्ञानप्रकाश देखील मुद्दा दिलेला आहे, ज्ञानप्रकाश. म्हणून ज्ञानप्रकाशी संबंधित व्यक्ती कोण हे सुद्धा तुम्हाला आता माहिती राहू द्या. मी आता आपल्या ओके या पुढच्या भागामध्ये त्याची देखील चर्चा इथं करणार आहे, लक्षात घ्या. 3 जुलै 1916 रोजी सुधारक हे अंततः बंद पडलं होतं. ओके, हे देखील लक्षात ठेवा. 1916 मध्ये सुधारक बंद झालं होतं. सो 1888 ते 1916 हा सुधारकचा कालावधी आहे, हे लक्षात घ्या. राईट, हे मुद्दे महत्वाचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, मराठी विश्वकोश या संदर्भ ओके स्रोतामधून ही अत्यंत उपयुक्त, नेमकी, अचूक, मोजकी अशा प्रकारची माहिती मी तुमच्या समोर सादर करत आहे, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा बघा. ओके, आता मी तुम्हाला ज्ञानप्रकाश बद्दल माहिती देतोय. हा सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. बघा, अजून एक एमसीक्यू भेटला का तुम्हाला? ओके, एक लक्षात घ्या की माझ्या डिस्कशनच्या माध्यमातून मला फक्त आगरकर आणि केसरी यांची जोडी लावून द्यायची असं नाही, कारण तो प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. आता एकदा विचारला गेलेला प्रश्न पुन्हा कितीदा विचारला जाईल त्याच्या मर्यादा आहेत ना. पण पुढे जाऊन काय विचारलं जाऊ शकतं, ओके, ते मात्र आपल्यासाठी महत्वाचं आहे की नाही. एखादं वृत्तपत्र कोणत्या शहरातून निघालं, एखादं वृत्तपत्र कोणी सुरू केलं, कधी सुरू केलं, त्यांचा क्रोनॉलॉजिकल क्रम काय आहे, त्याच्यात एखादा महत्वाचा लेख काय आहे का, भूमिका काय होती, असे अनेक प्रकारचे प्रश्न ओके एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या डिस्कशनच्या माध्यमातून जो प्रश्न विचारला गेला त्याचं तर स्पष्टीकरण तुम्हाला मिळालंच पाहिजे. पण त्याचबरोबर भविष्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची देखील या ठिकाणी चर्चा करावी, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक या सेशनचा फायदा होईल. हीच या ठिकाणी माझी भूमिका आहे, हे लक्षात घ्या. तर बघा, पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. पुण्यातून निघालेले ओके पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते 1844 मध्ये निघाले होते, म्हणजे सुरू झाले होते, पण लवकरच बंद पडले. ज्ञानप्रकाशपासून पुण्यातील वृत्तपत्र व्यवसायाला आणि पत्रकारितेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला, असं इथं सांगितलेलं आहे. ज्ञानप्रकाश ही खरी पुण्यामधल्या मराठी वृत्तपत्रांची सुरुवात मानली गेलेली आहे. 12 फेब्रुवारी 1849 ओके या दिवशी 12 फेब्रुवारी 1849 या दिवशी ज्ञानप्रकाशची सुरुवात झाली. ओके, सत्य, सौख्य आणि ज्ञान, सत्य, सौख्य आणि ज्ञान हे ज्ञानप्रकाशचे ब्रीद वाक्य होते. त्याची मालकी सुमारे 60 वर्षे कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांच्याकडे होती. आणि हा सुद्धा विचारलेला ओके पीवाय किंवा ज्ञानप्रकाश कोणी सुरू केलं होतं, तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी ज्ञानप्रकाशची सुरुवात केलेली होती. साप्ताहिक रूपातील ज्ञानप्रकाश दर सोमवारी प्रसिद्ध होत असे. 1853 मध्ये ते द्विसाप्ताहिक बनले. 15 ऑगस्ट 1904 रोजी त्याचं रूपांतर दैनिकात झाले. वासुदेव गोविंद आपटे हे संपादक असताना हे स्थित्यंतर घडलं होतं. 1863 ते 1897 या काळात मराठी सोबतच इंग्रजीमधून सुद्धा मजकूर प्रसिद्ध केला जाईल. आणि पुढचं वाक्य बघा, या दरम्यान महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ओके ज्ञानप्रकाश वृत्तपत्रामध्ये लिखाण करत असत. हा मुद्दा इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1909 मध्ये, आता पुढचे सुद्धा मुद्दे फार महत्वाचे आहेत. 1909 मध्ये भारत सेवक समाज संघ, आपल्याला माहिती आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज संघाची स्थापना ओके त्याची सुरुवात 1904-05 दरम्यान जी केली होती, त्या भारत सेवक समाज संघ नावाची जी संघटना गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केली होती, ओके त्या संघटनेने 1909 मध्ये ओके हे वृत्तपत्र चालवण्यास घेतले होते. इथून पुढे ज्ञानप्रकाश हे भारत सेवक समाज संघाचं वृत्तपत्र झालं होतं, लक्षात घ्या. आणि या दरम्यान नेमस्थानचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली, कारण गोपाळकृष्ण गोखले ओके आता ह्या संघटनेचे प्रमुख होते, नेते होते, आणि त्यांच्या या संघटनेचं वृत्तपत्र बनलेलं असल्यामुळे त्याला नेमस्थानचं मुखपत्र. आता किती छान पॉईंट तुम्हाला भेटलं. नेमस्थानचे मुखपत्र असं कोणत्या वृत्तपत्राला म्हटलं जायचं, तर ज्ञानप्रकाश वृत्तपत्राला नेमस्थानचं मुखपत्र असं म्हटलं जायचं. हे वाक्य लक्षात ठेवा. ओके, ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरिनारायण आपटे यांना मिळाला होता. ओके, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं, हरिनारायण आपटे. ओके, नंतर नटेश अप्पाजी द्रविड, गोपाळराव देवधर. तुम्हाला माहिती असेल हरिनारायण आपटे यांची प्रसिद्ध अशी कादंबरी पण लक्षात कोण घेतो, हा सुद्धा एकदा एमपीएससी विचारलेला पीवायक्यू लक्षात घ्या. पण लक्षात कोण घेतो, हरिनारायण आपटे यांनी लिहिलेली कादंबरी.
तर हरिनारायण आपटे, नटेश आप्पाजी द्रविड, गोपाळराव देवधर, वामनराव पटवर्धन, श्री ग वझे, कृग तथा काकासाहेब लिंबे आणि शंग गोखले यांनी ज्ञानप्रकाश संपादक पद भूषवलं होतं, हे लक्षात घ्या. कृग उर्फ काकासाहेब लिमये यांनी मवाळ राजकीय धोरणाचे वृत्तपत्र अधिकाधिक लोकाभिमुख बनवलं. वृत्तपत्र हे केवळ मतपत्र नसून बातम्या देणारे पत्र आहे, ही जाणीव निर्माण केली. दैनिकाची वृत्तपत्रकारिता सुरू करण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागते असं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. 1 जून 1929 रोजी त्यांनी या वृत्तपत्राची मुंबई आवृत्ती सुरू केली होती. 100 वर्षांची परंपरा असलेल्या या दैनिकाचा शेवटचा अंक 31 डिसेंबर 1950 रोजी प्रकाशित झाला होता. ही ज्ञान प्रकाशची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. हे लिहून घ्या. माझा प्रयत्न लक्षात घ्या की माझा प्रयत्न किंवा प्रश्न आणि त्याचं उत्तर नसून मी तुम्हाला पर्यायांबद्दल सुद्धा सविस्तर माहिती देतोय, कारण पुढे पर्यायांमधून नवे प्रश्न तयार होतात आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आली पाहिजेत. हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण. हे आपल्याला आता दर्पण देखील ऑप्शन्स मध्ये दिला होता, म्हणून मी ठरवलं की दर्पणची माहिती सुद्धा द्यायची. बघा, दर्पण इथं तुम्हाला दिसत असेल. दर्पणचा जो पहिला अंक होता किंवा दर्पण या वृत्तपत्राचा काय अंक होता तो मी इथं बॅकग्राऊंडला ठेवलेला आहे. लक्षात घ्या. मराठीतील पहिले वृत्तपत्र होता दर्पण. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईमधून सुरू केलं होतं. आता हे तर आपल्याला माहिती आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्राची सुरुवात केली होती, हे तर आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. पण आता मुद्दा लक्षात घ्या की आता ही गोष्ट किती जणांना माहिती आहे त्याच्याबद्दल मला जरा शंका आहे, पण इथंच प्रश्न तयार होतात. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी सुरू झाले होते. तर शुक्रवार सुद्धा कदाचित विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. पण आता पुढचा मुद्दा बघा. मुंबापूर वर्तमान नावाचे वृत्तपत्र 20 जुलै 1828 या दिवशी निघाल्याची नोंद आढळते, परंतु त्याची पुढे फारशी माहिती दिसत नाही. याचा अर्थ ते लगेच बंद पडलं असावं. पण दर्पणच्या आधी मुंबापुरी वर्तमान नावाचं एक वर्तमानपत्र होतं असं निश्चितपणे सांगता येईल. रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे 2 श्रीमंत गृहस्थ दर्पणचे चालक होते, हे लक्षात घ्या. सुरुवातीला दर्पण हे पाक्षिक स्वरूपाचं होतं. पाक्षिक म्हणजे दर 15 पक्ष आपण म्हणतो ना, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, तसं पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसांनी प्रकाशित होणार. तर दर्पण हे प्रारंभी पाक्षिक होते. 4 मे 1832 पासून ते साप्ताहिक बनले. दर शुक्रवारपासून ते साप्ताहिक बनलं. या पत्रामध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये मजकूर छापला जात असे. 12 नोव्हेंबर 1831 रोजी प्रसृत केलेल्या निवेदनामध्ये जांभेकरांनी आपली उद्दिष्ट स्पष्ट केली होती. बघा, उद्दिष्ट काय होती? विलायतेमधली कला, विद्या आणि कौशल्ये यांचा वाचकांना परिचय व्हावा, शिवाय त्यांचे मनोरंजन करावे आणि चालते काळाची वर्तमाने त्यांना कळवावीत. म्हणजे सध्या काय चालू आहे त्यांना कळावं. हा त्याचा हेतू होता, त्या दर्पणचा हेतू होता, असं बाळशास्त्री जांभेकरांनी सांगितलेलं आहे. पुढचं वाक्य बघा. जांभेकरांना संपादनाच्या कार्यामध्ये भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुंटे यांचं सहकार्य लाभलं होतं. आता गोविंद विठ्ठल कुंटे यांनी नंतर पुन्हा स्वतःची वृत्तपत्र सुरू केली होती, हे देखील आपण नंतर बघूयात एखाद्या क्वेश्चनच्या माध्यमातून. स्वतः जांभेकर इंग्रजी मजकुराचे मराठीमध्ये भाषांतर करीत असत, हे लक्षात घ्या. दर्पणमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी कोणताही विषय वर्ज्य मानलेला नव्हता. हिंदू विद्वांचा पुनर्विवाह, धंदे शिक्षणाची आवश्यकता, बंगाली रंगभूमी, रहदारी जकात असे नाना विषय दर्पणमध्ये आले आहेत. वाचकांची पत्रे दर्पणकार आवर्जून छापत असत, हे वाक्य देखील लक्षात ठेवा. एका बदनामीच्या खटल्यामध्ये जांभेकरांना 800 रुपयाचा दंड झाला आणि बेदबी प्रकरणाची झळ लागून 1840 मध्ये अंततः दर्पण हे वृत्तपत्र बंद पडलं होतं. 1832 ते 1840 हा दर्पणचा कालावधी आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. राईट. तर अशा पद्धतीनं आपण लक्षात घ्या, एका प्रश्नाच्या माध्यमातून. प्रश्न कोणता होता? तर प्रश्न असा होता, इथं मी तुम्हाला दाखवतो, लक्षात घ्या की प्रश्न असा होता की गोपाळ गणेश आगरकर लक्षात घ्या की कोणत्या साप्ताहिकामधून आपल्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करत असत. आता या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला वृत्तपत्रांशी निगडीत अत्यंत महत्वाची माहिती मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी फीडबॅक द्या. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ निश्चितच उपयुक्त आहे, त्याची मला पूर्णपणे खात्री आहे, आणि त्याच्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ अधिकाधिक संख्येने पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या सेशन्सचा, या कंटेंटचा फायदा होऊ शकेल. मी पुन्हा एकदा सांगतो, आपली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण या उदात्त हेतूकरता कार्यरत आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना
ओके, सहाय्यभूत व्हावं यासाठी हे केंद्र म्हणजे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच सीसॉ हे केंद्र कार्यरत आहे. ओके, मुलींकरता अत्यंत माफक अशा दरामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रशिक्षण, त्याचप्रमाणे हॉस्टेल, कॅन्टीन, वाचनालय, अभ्यासिका अशा सगळ्या फॅसिलिटीज अत्यंत सुरक्षित अशा वातावरणामध्ये आम्ही एकाच छताखाली त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. UPSC असेल, MPSC असेल, त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, अशा सगळ्या परीक्षांची तयारी आपण या ठिकाणी करून घेत असतो. याबद्दल कुठल्याही प्रकारची तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही दिलेल्या ओके संपर्क क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि आमच्याशी जोडले जाऊ शकता. थँक यू व्हेरी मच.